With this, I request Mr. Binu Alex, the person in charge, security in charge of Kaka Pantana, to come forward and take charge of the parade. Big round of applause, please.
नमस्कार, हैप्पी रिपब्लिक डे। सबसे प्रथम मैं आप सभी को इस 73वें गणतंत्र दिवस पर हार्दिक शुभकामनाएं देता हूं। जैसे कि आप सभी को पता है, आज के दिन 26 जनवरी 1950 में संविधान लागू हुआ था। हमें आजादी तो 15 अगस्त 1947 में मिल गई थी, बट हमारे राष्ट्र को संविधान नहीं लगाया गया था, जो कि 26 जनवरी 1950 में लगाया गया। इस अवसर पे हमें उन सब स्वतंत्र सेनानी की याद आती है जिन्होंने अपने प्राणों का बलिदान देके हमें ये आजादी दिलाई। उन सभी स्वतंत्र सैनिकों को मैं धन्यवाद देना चाहता हूँ। और इस अवसर पे हमारे जो जवान सरहद पे तैनात है, जिनकी वजह से हम लोग यहाँ पे खुली सांस ले रहे हैं, उनको भी मैं अभिवादन करता हूँ और उनका भी धन्यवाद करता हूँ। और आप सभी को पता है कि 2 साल से हम लोग एक कोविड पैंडेमिक से जूझ रहे हैं। यहाँ पे जब कोविड पैंडेमिक चालू हुआ तो आपको पता है जो हमारे फ्रंट लाइन वर्कर्स है, जिसमें हमारे डॉक्टर भाई बहन है, जिसमें हमारा नर्सिंग स्टाफ है, जिसमें हमारा पैरामेडिकल स्टाफ है, या हमारे पुलिसकर्मी है, जिन्होंने अपने जान की परवाह न करते हुए दूसरों की जान बचाने के लिए प्रायोरिटी रखा है। उन सभी का मैं इस अवसर पर धन्यवाद करना चाहता हूँ। और आपने मुझे ये नीति समझा और मैं इस भाषण से बहुत सम्मानित हो रहा हूँ। मैं आप मेरे टीम मेंबर्स जो भी है यहाँ पे, पीसी मेंबर्स, कमेटी मेंबर्स, मेरा फाउंडेशन फैमिली का तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ, मुझे यहाँ पे आमंत्रित करके इस अवसर पर 2 शब्द बोलने की अनुमति दी। धन्यवाद। जय हिंद। वंदे वंदे वंदे। भारत माता की, भारत माता की, भारत माता की। थैंक यू सो मच। Thank you, Sanjay, for the speech. Now I request Mr. N.C. Pandey to share a few words. जय हिंद। माननीय चेयरमैन साहब, मुख्य अतिथि महोदय, सोसाइटी के पदाधिकारीगण, भाइयों बहनों और मेरे प्यारे बच्चों, आज भारतवर्ष गणतंत्र दिवस मना रहा है और हम भी गणतंत्र दिवस रिपब्लिक डे मना रहे हैं। आज हम सब 73वां गणतंत्र दिवस मना रहे हैं। जैसा कि चेयरमैन साहब ने आपको बताया, योग तो भारत बच्चे, छोटे छोटे बच्चे आए हुए ध्यान देंगे साहब को कि हमारा देश 15 अगस्त 1947 में अंग्रेजों की गुलामी से आजाद हो गया था, लेकिन देश पूर्णतः आजाद नहीं हुआ था। 1947 से पहले हम लोग अंग्रेजों के कॉलोनियल घर थे, कॉलोनियल मीन्स उनके गुलाम थे। 15 अगस्त 1947 को हम जब गुलामी से आजाद हो गए, लेकिन इंग्लैंड के राजा के अधीन थे हम लोग। अब क्या हुआ, जब 15 अगस्त 1947 को हमारा देश आजाद हो गया, अभी हमारा देश कैसे चलाएंगे हम लोग, कौन चलाएगा, किस तरह से चलाएंगे, उसके लिए संविधान लिखा गया। वो संविधान बना, उसको 2 साल लगे बनाने में और 26 जनवरी 1950 को लागू किया गया। अब 26 जनवरी क्यों, सब ध्यान देंगे, क्योंकि 26 जनवरी 1929 को लाहौर अधिवेशन में नेहरू जी ने झंडा फहराया था और पूर्ण स्वराज अपने को डिक्लेयर किया था 26 जनवरी को। कब? 29 को ये बात है। और जब देश आजाद हुआ, आजाद होकर 27 में हो गया, जब
हमारा संविधान बन गया, ध्यान देना, 29 नवंबर 1949। अब 29 नवंबर 49 को जब संविधान बन गया तो लागू उसमें क्यों नहीं हुआ? नेहरू जी ने बोला नहीं, हम इसको 26 जनवरी से करेंगे, क्योंकि हमने 26 जनवरी 1930 में अपना झंडा लहरा दिया और देश को हमने स्वतंत्र घोषित कर दिया है, इसलिए 26 जनवरी को मनाते हैं। समझ आ गया? अब करते हैं बात, ये हमारा झंडा, इस झंडे में देखिए 3 रंग है। सबसे ऊपर क्या है? केसरिया बोलते हैं इसको, बीच में क्या है? सादा सफेद, और नीचे क्या है? हरा, और बीच में देखो एक गोलाकार है, उसमें लकीरें हैं, वो लकीरें ऐसे नहीं है, उसमें 24 है जिनको अरे कहते हैं। केसरिया बल भरने वाला सादा है सच्चाई, हरा रंग है हरी हमारी धरती की लड़ाई, ये 24 अरे चक्र के हमसे करते, सावधान 24 घंटे हम में है। मेरे साथियों, ये बलिदान का है, हमारे खून का है, जिसको हमारे असंख्य सैनिकों ने अपने खून के बलिदान से आज हम सबको यहाँ पर इस प्रोग्राम को करने का मौका दिया हुआ है। हम लोग आनंदित हुए हैं, और आज जब हम लोग यहाँ पर मजे कर रहे हैं, एंजॉय कर रहे हैं, हमारे 16 लाख सैनिक आज भी, जो कि आर्मी के 15 लाख हैं, 1.5 लाख एयरफोर्स के हैं, और 37,000 नेवी के जवान हैं, मेरे जैसे अपनी सेनाओं के सेवा में लगे हुए हैं 24 घंटे। जैसे हमारे भाई लोग सिक्योरिटी वाले जब रात को ड्यूटी करते हैं, हम चैन की नींद सोते हैं। क्यों सोते हैं? इनकी वजह सोते हैं। वैसे ही हमारे देश में जब सैनिक अपनी सहायता दे रहे हैं 24 घंटे अपनी सीमा में लगे हुए, पाकिस्तान सीमा पर, चाइना सीमा पर, और तब हमारा हम सो रहे हैं, और उन्हीं की सहायता से हम लोग जो है आज मजे कर रहे हैं। और लोगों ने सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना भागने का दिल में है। इस चीज के साथ में अपने आप को फांस के फंदे लगाया था सरदार भगत सिंह जैसे लोगों ने, नेताजी सुभाष चंद्र बोस, महात्मा गांधी। मैं जरा से निरंतर हुए नेवी का एक फौजी हूँ, इंडियन नेवी से हूँ। जब हम फौज ज्वाइन करते हैं ना, तो वहां पर हम ये सोच जाते हैं, जमीन से क्या लेना, जहाज है वतन अपना, मरना है समुद्र में है, पानी है कब अपना। इन्हीं के साथ में गाड़ी जानता हूँ। जय हिंद, जय हिंद। थैंक यू। Thank you, Mr. Pandey ji, for your opening. So starting with कासा पलटण ए टू झेड सर्व इथे जमलेल्या तमाम माझ्या बंधू आणि भगिनींना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. चीफ गेस्ट सेक्रेटरी सचिन सर, चेअरमन संतोष माने सर, सिक्युरिटी इंचार्ज दिनू सर आणि सर्व कमिटी मेंबर आणि इथे जमलेल्या सर्व माझे बंधू भगिनी, हाऊसकीपिंगचे सर्व माझे बंधू, सिक्युरिटी गार्ड, सर्वप्रथम मी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आज आपण 73वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. प्रजासत्ताक दिन म्हणजे हा प्रजेचा दिवस आहे. सर्वप्रथम आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन ह्या दोन्हीमधला फरक आपल्याला कळला पाहिजे, आणि हे आपण आपल्या मुलांना पण सांगितलं पाहिजे. जे आपल्या देशासाठी बलिदान झालेले, शहीद झाले, त्यांचा तर आपल्याला अभिमान आहे, परंतु स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन हा दोन्हीमधला जोपर्यंत आपल्याला फरक कळत नाही, त्यामुळे आजपर्यंत हजारो वर्ष आपल्या भारतीयावर परकीयांचं राज्य चालत आलेलं आहे. आज आपण सर्वांना सांगतो की म्हणतो की काही जरी झालं, साधा आपल्या घरात नळाला पाणी जरी नाही आलं तर आपण सिस्टीमला दोष देतो. सिस्टीमला दोष द्यायचं नाही, कारण त्यासाठी आजचा दिवस आहे. कारण अगोदर राजेशाही होती. राजेशाही म्हणजे राजाचाच मुलगा राजा होणार, परंतु आता तसं नाही. राजाचा मुलगा राजा होणार नाही, तर आपल्या सध्या भारत देशामध्ये जगातली सर्वात मोठी लोकशाही 26 नोव्हेंबर 1949 ह्या दिवशी संविधान अंमलात आणलं, आणि 26 जानेवारी ह्या दिवसापासून आपण ते लोकशाही आपण आपल्या आचरणामध्ये आणू. आपल्या भारतीयांचं कसं आहे माहिती आहे का? आपल्यावर कुठेतरी काहीतरी अत्याचार झाला ना, त्यावेळेस आपल्याला कायदा आठवतो, त्यावेळेस आपल्याला संविधान आठवतो, आणि ज्यावेळेस आपण कुठल्या एखाद्या नवीन माणसाची किंवा नवीन मित्राची ओळख करायला जातो, त्यावेळेस आपण त्याची जात, धर्म हे आपण त्याला विचारतो.
परंतु असा आपला भारत एकच देश आहे जिथं सर्व जाती धर्माचे लोक सुखात एकमेकांना आणि आनंदाने राहतात. बाकीचे तुम्ही बाहेरचे देश बघा, फक्त आता आपण म्हणलं थायलंड, जपान, श्रीलंका, फक्त एकाच धर्माचं नाव घेते, थायलंड बौद्ध धर्म, अमेरिका ख्रिश्चन. परंतु आपल्या भारत देशात असं आहे का? नाही. का? कारण या सर्व जाती धर्माच्या लोकांना या संविधानानं एकत्र बांधून ठेवलं आहे. आपण हक्कानं गर्वानं प्रत्येकाला प्रत्येकाच्या जातीचा धर्माचा अभिमान आहे आणि असतो, त्याबद्दल दुमत नाही. परंतु ज्यावेळेस पत्रकारांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विचारलं की तुम्ही इतके दिवस घटना केला, तुम्हाला काही त्रास झाला नाही का? परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त स्पष्ट एका शब्दात सांगितलं की मला घटना लिहिताना काहीही त्रास झाला नाही, कारण माझ्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य समोर. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात सर्व जाती धर्माचे प्रत्येक जाती धर्माचा माणूस होता. शिवाजी महाराजांनी त्या व्यक्तीची जात पाहिली नाही, धर्म पाहिला नाही, त्याचा गुण पाहिला. मग आपल्या संविधानामध्ये आंबेडकरांनी तेच तरतूद केलं आहे, तेच लिहिलं आहे. आपली ही आपल्याला हे तर मुळात हे माहीत नसताना आपण आपल्या मुलांना हे तर सांगितलं पाहिजे. फक्त आपल्या मुलांना माहीत असतं की शाळेमध्ये झेंडावंदन आहे, चला जायचं, राष्ट्रगीत म्हणायचं, खाऊ खायचं, घर लायचं, हे चालू आहे. 2500 वर्षापूर्वी अरिस्टॉटलने सांगितलं आहे की तुमच्यावर राज्य करते करणारे तुम्ही भ्रष्ट म्हणू शकत नाही, कारण त्यांना निवडून तुम्ही दिलेला आहे. तुम्हाला मतदानाचा आज प्रजासत्ताक दिन आहे, प्रजेचा दिवस आहे, आपला दिवस आहे. तुम्हाला प्रत्येक भारतीयाला मतदानाचा अधिकार दिलेला आहे. तुम्हाला तुमचा लोकप्रतिनिधी निवडण्याचा अधिकार तुम्हाला दिला. पण ते भ्रष्ट असतील तर आपण सुद्धा भ्रष्टच आहोत. त्यांना निवडून दिलं आहोत म्हणजे आपण पण भ्रष्ट झालो ना, मग आपण त्यांना नाव नाही. हे आपल्या प्रथम लक्षात आलं पाहिजे की प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन हे आपल्या मुलांना कळालं पाहिजे. आणि हे शिकवण आपण सर्व भारतीय, आता आज प्रजासत्ताक दिवस आहे, इथं काही कुणाला मानानं निमंत्रण द्यायची गरज नाही, काही लग्न वगैरे नाही, कुणाचा वाढदिवस नाही की या तुम्ही चला असं म्हणण्याची काही अजिबात गरज नाही. आज प्रजेचा दिवस आहे, प्रत्येक भारत देशातल्या नागरिकाचा दिवस आहे. आणि आज प्रत्येकाने तर न बोलवता न सांगता आलंच पाहिजे, कारण हा आपला दिवस आहे. इथं काही कुणाला निमंत्रण द्यायची गरज नाही. त्यामुळे आपल्याला आपण असं झोपेत असतो आणि मग आपल्याला पुन्हा आठवत असतं आपल्यावर कुठला अत्याचार अन्याय झाला की मग आपण पुन्हा सर्व मार्ग शोधत बसतो. आपल्याला तर सर्व गोष्टी माहीत असतात, परंतु संविधानाचा आपल्याला त्याच्यातले नियम माहीत नसतात, लॉ माहीत नसतात, कायदे माहीत नसतात. त्यामुळे आपल्यावर अन्याय झाला ना, मग त्यानंतर आपल्याला पुन्हा सर्व आठवतं. मग हे आपल्याला माहिती पाहिजे की बाबा हे आजचा दिवस प्रजेचा दिवस आहे आणि जगातली सगळ्यात मोठी लोकशाही हा भारत देशामध्ये आहे. आणि ह्या लोकशाहीमध्ये संविधानामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना सर्वांना न्याय दिला आहे. सर्वांना समान बंधुता, समानता, राजकीय सर्वांना दिलेलं आहे. हे आपल्याला नीट समजून घेतलं पाहिजे आणि हे आपण आपल्या मुलांना सांगितलं पाहिजे. आणि सध्याचं वातावरण बघता तर आज 2 ते 2.5 वर्ष शाळा पूर्ण बंद आहेत आणि शाळा बंद आहेत म्हणजे मुलांचं सर्व शिक्षण बंद आहे, ऑनलाईनच चालू आहे. मग आपल्या पुढच्या पिढीला कसं ज्ञान मिळणार, कसं आपली पिढी हे जर अज्ञान झाले, ह्यांना जर ही माहिती झाली तर त्यांचा हजारो वर्ष हे राज्य असंच चालू राहणार. जोपर्यंत आपल्याला माहिती होणार नाही तोपर्यंत आपल्याला कळणार नाही की आपल्याला प्रजासत्ताक दिवस आहे, स्वतंत्र दिवस आहे, काय माहिती. फक्त मुलांना एवढंच कळणार की आज शाळेमध्ये सोसायटीमध्ये आज झेंडावंदन आहे, आपण जायचं, राष्ट्रगीत म्हणायचं आणि घालायचं. ते आपल्याला माहिती झालं पाहिजे. मला इथे हे बोलण्याची संधी दिली चेअरमन साहेबांनी, त्याबद्दल मी सोसायटीचे जे आभार मानतो, धन्यवाद देतो आणि मी माझे 2 शब्द इथंच सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. खूप छान मनोगत व्यक्त केलं. So now we will move on to honoring our faculty staff. गीता दिनेश प्रदीप बच्चन, बालाजी निर्मल, दिनेश गौतम, रविकांत नंदन,
Thank you. खाली ठीक है चलेगा Continuing with the list, Dinesh Pawar, Mayur Kumar, Manohar Matre, Sopan Kumar, Vikas Boy, Shantara Bhagu, Bhaskar Matre. Mr. Raviram Ji, and Shashikant Shetty. Okay, moving on to the next electrician team and the plumbing team. So for them, I would request Mr. Vil Kalpana and Abhinav Patel come for the stage. समोर इधर एटीजे कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी की तरफ से आपके आभारी हैं। आगे के इवेंट्स आपको दिए गए शेड्यूल के अनुसार होंगे, तो कृपया आपका बहुमूल्य समय निकाल के इनमें शामिल हो जाइए और काइंडली फॉलो ऑल कोविड नॉर्म्स एंड कोऑपरेटिव कमिटी मेंबर्स एंड वॉलंटियर्स।
वंदे मातरम. जय हिंद, जय महाराष्ट्र.